नमस्कार प्रेक्षकांनो, या मालिकेच्या आजच्या सुपर डुपर भागामध्ये अतिशय जबरदस्त आणि रोमॅन्टिक असा भाग आपण पाहणार आहोत. तर त्यामध्ये सावली आता तिचं आवरून तयार असते, पण तेवढ्यात आता सावलीला भैरवीचा फोन येतो. तेव्हा आता सावली म्हणते, बोला ना भैरवी माई. तर भैरवी म्हणते की सावली अगं किती वाजले आणि तुला काय सांगितलं होतं मी. तेव्हा रियाजला का नाही आली ग तू. तर सावली म्हणते की मी तयार होते, पण तारा मॅडम यायला तयार नाहीत. तेव्हा तुम्हीच ताराला सांगा ना. भैरवी म्हणते की अच्छा, तारा तयार नाही काय. भैरवी म्हणते की सावली काही जरी झालं तरी ती रियाजाला यायलाच हवी बरं का. भैरवी म्हणते की हे बघ सावली, आपल्याकडे वेळ फार कमी आहे आणि अजून खूप गाण्याची तयारीसुद्धा करायची. भैरवी म्हणते की जर यदाकदाचित तारा यायला तयार झाली नाही तर सावली तू नक्की ये, कारण काही जरी झाली तरी रियाजची तयारी करायचीच आहे, कारण आता गाण्यांची डेटसुद्धा खूप जवळ आली आहे सावली. सावली म्हणते की बरं ठीक आहे भैरवी माई. पटकन फोन ठेवत आता सावली ही ताराकडे येते आणि म्हणते की माईंनी आपल्याला लवकरात लवकर रियाजला बोलावलंय. तेव्हा तारा म्हणते की मी तुला सांगितलं ना सावली, मी येणार नाही म्हणजे नाही. सावली म्हणते की त्यांनी मला काहीही करून तारा मॅडमला घेऊनच यायचं सांगितलंय. तेव्हा आता तारा म्हणते की मग कर काहीतरी आणि जा मला घेऊन. सावली म्हणते की आपल्या हातात काही नाही आहे. तेव्हा तारा मॅडम प्लीज तुम्हीच चला. आणि तेवढ्यात इकडे आता किरण ही मेंदळ्यांच्या घरी येते. इकडे तिकडे बघत किरण म्हणते की अरे बबलू तू कुठे, मी आले. तर तेवढ्यात बबलू म्हणतो आलो, आणि पटकन पळतच बबलू आता किरणसमोर येतो. इकडे तिकडे बघत आता किरण म्हणते काय रे बबलू, घरातले सगळे कुठे गेलेत, कुणीच दिसत नाही आहे. तेव्हा आता बबलू म्हणतो की सारंग दादा आणि तिलोत्तमा मॅडम मुंबईला गेलेत आणि सावली वहिनीसुद्धा बाहेर गेली आणि तारा मॅडमसुद्धा. किरण म्हणते की मग मला घरी का बोलवलं, आपण कंपनीतच भेटलो असतो बबलू. आणि त्यानंतर किरण म्हणते की अरे बबलू तुम्हाला कामं सांगणार होता ना. किरणकडे बघत आता बबलू असंच म्हणतो की त्याच्यासाठीच बोलवलंय मी, ये बस. आणि पटकन आता बबलू किरणला सोप्यावर बसवतो. आणि आता बबलू म्हणतो की सारंग दादा तुला जे कामं सांगणार आहे ना, तेच कामं आता मी तुला सांगतो, कारण सारंग दादाला जे माहिती नाही ते सुद्धा मला माहीत असतं. किरण म्हणते की तू सांगणार आहेस का बबलू आता मला नेमकं काम काय करायचं ते. आणि आता बबलू म्हणतो की किरण हे बघ, सारंगदादा मोठा प्रोजेक्ट लॉन्च करणार आहे आणि त्यामध्ये तुला सगळ्यात मोठी पोस्ट देणार आहे. ते ऐकताच किरण खूप खुश होते आणि म्हणते की वाव बबलू काय सांगतोस. तर बबलू म्हणतो हो. आणि तेवढ्यात आता तारा ही खाली येते. किरणला बघताच आता तारा खूप खुश होते आणि बबलूला म्हणते की बबलू मी इथे बसू शकते का रे. तेव्हा बबलू हा किरणकडे बघतो आणि ताराकडे. आता तारा म्हणते की हे बघ किरण, थोड्याच दिवसात आता तुला या घराची ओळख व्हायला हवी, म्हणजे तुला घराचा कोपरा माहीत असायला हवा. आणि इकडे आता सावली ही भैरवीच्या घरी येते. तेव्हा एकट्या सावलीला बघून आता भैरवी म्हणते की हे काय, तारा अजून आली नाही आहे ना. तर लगेच आता सावली म्हणते की नाही आली. त्या भैरवी म्हणते की काही जरी झालं तरी ताराला सोबत घेऊन यायचं, तुला सांगितलं होतं की नाही. भैरवी म्हणते की हे बघ सावली, तिची काहीच तयारी नाही आहे, ऐन वेळेस ती आपल्या दोघींना तोंडावर पाडेल बरं का. सावली म्हणते की माई मी त्यांना समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्यांनी काही ऐकलंच नाही. भैरवी म्हणते की ते काही नाही सावली, मला प्रत्येक शब्दांची प्रत्येक वाक्यांची तयारीच व्हायला हवी, आणि हे सगळी तयारी करत असताना तुझ्या घरच्यांना कोणालाही डाऊट येता कामा नये बरं का, अशी भैरवी आता सावलीला ठणकावून सांगते. भैरवी म्हणते की हे बघ, मला आता कुणालाच संधी द्यायची नाहीये. तो तुझा मानलेला बाप आहे ना, तो तर कधीच तुझं भांडं फोडायला तयार आहे. सावली म्हणते ठीक आहे माई, उद्या मी तारा मॅडमला रियाजला घेऊनच येईल. आत्ता आपण रियाजला सुरुवात करूयात. भैरवी म्हणते की सावली, ताराला मी काय कमी केलं होतं, काहीच कमी केलं नाही. या वझे घराण्याचं नाव तिला दिलं, पैसा दिला, संपत्ती दिली, प्रसिद्धी दिली, सगळं काही दिलं, पण तरीसुद्धा ती अशी का वागते तेच काही कळत नाही. भैरवी म्हणते की विचार जर केला तर एका क्षणाला मला वाईट वाटतं ग सावली. आणि इकडे आता चंद्रकांतराव घरात कोणी नसताना आता अमृताला बोलावतात आणि म्हणतात की अगं अमृता, मला ना आज तुझ्याशी जरा बोलूशी वाटलं म्हणून तुला बोलावलंय. तर आता अमृता म्हणते बोला ना बाबा. तेव्हा आता चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ अमृता, तुझ्याकडे बघून मला माझी म्हणजे आपली पहिली अमृता आठवती, जी नवी नवरी बनून या घरात पाऊल ठेवून आली होती. आणि या घरात आल्यानंतर तू कधी या मेंदळ्या कुटुंबाची होऊन गेली ना, ते कळलंच नाही, असे चंद्रकांतराव अमृताला सांगतात. आणि त्यानंतर तू आपली झाली आणि नंतर आत्तापर्यंत काय घडून गेलं ना, ते आपल्यालाच माहीत नाही. आणि संसार आला, नवरा बायको आली तर भांडणंही होणारच, असे आता चंद्रकांतराव अमृताला समजावतात.
आणि आता इकडे चंद्रकांतराव म्हणतात की हे बघ अमृता, तिलोत्तमा तुझ्यासाठी जे करते ते कुठल्याच सासूने केलं नसतं. खरं तर तिलोत्तमाला तुझी काळजी आहे म्हणून ती हे सगळं करते. आणि तिलोत्तमाने जरी हा निर्णय घेतला असला तरीसुद्धा अमृता, तू शांतपणाने सगळा विचार करून हा निर्णय घे, असा सल्ला आता चंद्रकांतराव अमृताला देतात. चंद्रकांतराव म्हणतात हे बघ अमृता, मी तुझी परिस्थिती समजू शकतो, पण तिलोत्तमाने आता जो निर्णय घेतला त्यावरती तुला कुठला तरी निर्णय घ्यावाच लागणार आहे अमृता. तेव्हा काय करायचं हा निर्णय तू नक्की ठरव, असे चंद्रकांतराव सांगतात. आणि इकडे आता भैरवी आणि सावली ही आता दोघीही रियाजाची तयारी करत असतात. तर सावली आता गाण्याची प्रॅक्टिस करत असते आणि तेवढ्यात ती प्रॅक्टिस करत असताना सावलीचा मोबाईल वाजतो आणि त्यावरती आता सारंगचा फोन आलेला असतो. आणि तो फोन बघता क्षणी इकडे फोन उचलत आता सावली म्हणते की माई मी फोन घेऊ का? तर भैरवी म्हणते की नाही, जोपर्यंत रियाज पूर्ण होत नाही तोपर्यंत फोन घ्यायचा नाही. सावली म्हणते की माई सारंग सरांचा फोन आहे, जर त्यांचा मी फोन उचलला नाही तर ते उलट प्रश्न विचारतात आणि काळजी करतात. आणि तेवढ्यात आता भैरवी म्हणते ठीक आहे. तर सावली फोन उचलते. तेव्हा सारंग म्हणतो की सावली माझं एक काम कर, माझं ना माझ्या कपाटापाशी जा आणि तिथे माझी एक महत्त्वाची फाईल आहे लाल रंगाची, ती फाईल उघड आणि त्यामध्ये असलेली डिटेल जरा मला सांग. तेव्हा सावली म्हणते की सारंग सर मी जरा बाहेर आली. तर सारंग म्हणतो कुठे? तेव्हा सावली म्हणते की मी एका कामासाठी बाहेर आले सारंग सर, तुमचं काम जर महत्त्वाचं असेल तर मी बबलू दादाला फोन करून सांगू का? तर सारंग म्हणतो नाही नको राहू दे मग. आणि लगेच सावली म्हणते की तुम्ही कधी येणार आहात आणि कुठे आहात? तर सारंग म्हणतो की मी फूड मॉलपाशी आहे आणि मी लवकरच येतोय. आणि एवढ्यात आता सारंगला सावलीचा संशय येतो. तर फोन ठेवत आता इकडे सावली म्हणते की माई आता मला निघावं लागेल बरं का? तर भैरवी म्हणते की आत्ता? तर सावली म्हणते हो. भैरवी म्हणते ठीक आहे, पण आज जरी रियाज पूर्ण झाला नसला तरी उद्या मात्र पूर्ण रियाज करायचा सावली म्हणते ठीक आहे. आणि इकडे आता तिलोत्तमा आणि सारंग पुन्हा आता अहिल्याची भेट घेऊन कारमधून येत असतात. तर तिलोत्तमा म्हणते की सारंग, अहिल्याला तू एकदम छान एक्सप्लेन केलं बरं का? आणि एवढ्यात आता दोन बाईकवरून गुंड आता सारंगच्या गाडीसमोर येतात. तर पटकन सारंग गाडीचा ब्रेक दाबतो. तिलोत्तमा समोर बघते आणि सारंगला म्हणते की सारंग जा जा बघ बरं त्यांना काही लागलं का? आणि तेवढ्यात आता सारंग खाली उतरतो आणि तो गुंड आता रागाने सारंगकडे बघत म्हणतो की ए लायकीत राहायचं बरं का, जास्त माज आलाय का तुला? तेव्हा पटकन तिलोत्तमा बाहेर येते आणि त्याला म्हणते की ए तो तुझ्याशी नीट बोलतोय ना, मग नीट बोलायचं. तर तो माणूस आता बोट करत आता इकडे तिलोत्तमाला म्हणतो की ए बाई नीट तू बाजूला राहायचंच, कळलं का तुला? आणि पटकन तो गुंड आता सारंगला मारू लागतो. तर सारंग लगेच त्याला पकडतो. तर दुसरा गुंड आता तिलोत्तमाला चाकू दाखवतो. चाकू दाखवताच तिलोत्तमा ओरडतच म्हणते की सारंग. तर लगेच आता सारंग म्हणतो ए आईला काही करायचं नाही. आणि लगेच आता तो गुंड म्हणतो की ए आता बोल ना. आणि पटकन तो गुंड आता सारंगला मारू लागतो. इकडे तेवढ्यात इकडे देवा हा बाहेर येत असताना देवाचा फोन वाजतो. आणि पटकन आता तिलोत्तमा ही देवाला फोन करते आणि म्हणते की देवा अरे इथे प्रॉब्लेम झाला पटकनी. देवा म्हणतो की तिलोत्तमा मॅडम अहो पटकन लोकेशन पाठवा. आणि तिलोत्तमा आता देवाला लोकेशन पाठवते. आणि तोपर्यंत ते गुंड आता सारंगला मारत असतात. तर तिलोत्तमा आता इकडे तिकडे बघत ते लोकेशन मोबाईलमधून आता देवाला पाठवते. तेवढ्यात आता तो चाकू घेऊन दुसरा गुंड आता सारंगच्या समोर येतो. तर पहिल्या गुंडाने सारंगला धरलेलं असतं आणि पटकन आता तो चाकू सारंग समोर धरतो आणि तो चाकू आता सारंगच्या पोटात खुपसणार. एवढ्यात आता तो चाकू हातात पकडून राजकुमार तिथे आलेला असतो आणि राजकुमार आता त्या गुंडाकडे बघतो. तर राजकुमारने आता तो त्या गुंडाचा चाकू आपल्या हातात झेललेला असतो. राजकुमारच्या हातातून रक्त वाहत असतं. आणि इकडे आता पटकन लगेच आता सावलीला देवा फोन करतो. तर सावली आता रस्त्याने जात असते. तर देवाचा फोन आलेला बघून आता सावली म्हणते की देवा भाऊ. आणि तेवढ्यात आता इकडे देवा म्हणतो की मला तिलोत्तमा मॅडमचा फोन आला होता, त्या मुंबईला गेल्या होत्यात ना, पण तिकडे काहीतरी प्रॉब्लेम झाला आहे, मी तुला लगेच लोकेशन पाठवतो सिस्टर, ताबडतोब तू तिकडे ये. तर सावली म्हणते हो हो. आणि तेवढ्यात इकडे आता तिलोत्तमा राजकुमारला बघते. तर राजकुमार त्या गुंडाची आता भरपेट धुलाई करतो. आणि तेवढ्यात आता राजकुमार आणि सारंग दोघेही त्या गुंडांची कुत्र्यासारखी धुलाई करतात. पण तेवढ्यात आता अजून दोन गुंड तिथे येतात आणि राजकुमार सारंगला धरतात. आणि त्याच वेळेस आता ते दोघेही गुंड पुन्हा राजकुमार आणि सारंगला मारतात. तर समोरच एक दांडा पडलेला असतो आणि पटकन तो गुंड आता जोराने राजकुमारला दांड्याने मारतो. राजकुमारला खूप
मारलेलं असतं आणि त्याच वेळेस राजकुमार बेशुद्ध पडतो आणि तेवढ्यात देवा हा सावलीला घेऊन तिथे येतो. त्या गुंडांकडे बघत आता देवा म्हणतो ये रुक, तर ते गुंड आता तिथून पळून जातात. पटकन सावली आणि देवा त्यांच्यापाशी येतात आणि आता राजकुमारच्या डोक्यातून रक्त येत असतं. तर तेवढ्यात सारंग राजकुमारला उठवतो आणि म्हणतो की राजकुमार दादा, अरे किती लागलं आहे तुला, चल हॉस्पिटलला जाऊयात. तर राजकुमार म्हणतो काही नाही रे, एवढं कुठं लागलं, गॅरेजच्या बाजूला एक दवाखाना आहे, तिथे जाऊन नीट होतो. तेव्हा आता तिलोत्तमा तर हे सगळं काय चाललंय ते बघतच असते आणि राजकुमार म्हणतो की मी आहे, ठीक आहे, मी जातो. तर सावली म्हणते की तिलोत्तमा मॅडम तुम्ही परवानगी द्या, नाही तर ते नाही येणार दवाखान्यात. आणि तेवढ्यात आता सारंग हा राजकुमारला समजावतो. आता देवा म्हणतो की दादा अहो सगळेजण एवढे आग्रह करतात तेव्हा टेन्शन काय आहे, जा तुम्ही हॉस्पिटलमध्ये. आणि तेवढ्यात आता इकडे तिलोत्तमाला राग येतो आणि तिलोत्तमा राजकुमारकडे बघत म्हणते की तुम्हाला ना जो डिसिजन घ्यायचा तो घ्या, मला मध्ये घेऊ नका. आणि रागाने तिलोत्तमा बाजूला जाते. तर राजकुमार सारंगपासून बाजूला होत म्हणतो की मला जाऊ दे सारंग, मी होईल नीट. आणि राजकुमार तिथून जाऊ लागताच आता तेवढ्यात राजकुमार बेशुद्ध पडतो आणि त्याच वेळेस आता पुन्हा सारंग राजकुमारला धरतो आणि आता राजकुमार बेशुद्ध पडलेला असतो. तेव्हा आता सारंग आणि सावली पुन्हा राजकुमारला धरतात. इकडे आता रागाने तिलोत्तमा ही घरी येते आणि चंद्रकांतरावांना आता सगळी हकीकत सांगते. तर इकडे आता सारंग आणि सावली दोघेही राजकुमारला हॉस्पिटलमध्ये घेऊन जातात आणि राजकुमारला पट्टी करून आता व्यवस्थित राजकुमारची जखम क्लीन करून राजकुमारला आता घरी घेऊन येतात. आणि राजकुमारला आता सारंग आणि सावलीने घरी आणलेलं बघताच आता अमृता ही राजकुमारकडे बघते. तर राजकुमार आता सोफ्यावर बसत अमृताकडे बघतो आणि सारंग आणि सावलीने राजकुमारला घरी आणल्याचे सत्य अमृतासमोर आलेले असते. आणि पटकन आता सावली ही अमृताच्या बेडरूममध्ये येते आणि घडलेला प्रकार अमृताला सांगते आणि खरोखर राजकुमार दादा बदललाय. अमृता वहिनी, तेव्हा तुम्ही राजकुमार दादांना एक संधी द्या, असा सल्ला सावली आता अमृताला देते. आणि खरोखर आता बदललेला राजकुमार भावासाठी धावत येऊन लक्ष्मण बनलेला असतो. तर सावली आणि सारंग पुन्हा आता राजकुमारचा अमृताकडून कसा स्वीकार करतात हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.